छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या पावसाळ्यात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत जिरून प्रत्येक पाणलोट क्षेत्रनिहाय विकास करावा। जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांनी पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्याची सज्जता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानाचा आढावा घेण्यात आला। यावेळी ते बोलत होते। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंखे, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता एम.जी. नांद्रे, सहाय्यक पशु आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर.डी. इंगळे, उपजिल्हाधिकारी रोहयो रुपेश सिंगारे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी मनीषा हराळ मोरे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आढावा घेतला। जलशक्ती अभियानांतर्गत पावसाचं पडणारं पाणी वाहून जाऊन देता कामा नये। पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे। यासाठी विविध जलोपचार करावे लागतील। त्यात लहान लहान समतलचर, शोषखड्डे, बंडिंग, भूमिगत रिचार्ज शाफ्ट, लहान लहान बंधारे, नाला खोलीकरण, विहिरीचं पुनर्भरण असे विविध उपक्रम राबवता येतील। या उपाययोजना विविध विभागांमार्फत राबवण्यात येत आहेत। त्या जलयुक्त शिवार सारख्या अभियानातील कामांचाही समावेश आहे। त्या भागातील पाणलोट क्षेत्रनिहाय पाणी अडवून ते क्षेत्र विकसित करावे। पावसाचे पडणारे पाणी जमिनीत जिरवण्याचा निर्धार आपण केला पाहिजे। जलसंचय जनभागीदारी उपक्रमाचा भाग म्हणून या प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितलं।